नमस्कार मित्रहो. आज मी आणखी एक जुनं गाणं घेऊन आपल्यासमोर आलो आहे. जवळपास 70-75 वर्षे झाली हे गाणं अजूनही लोकांच्या मनावर गारूड करून आहे. गाण्याचे बोल आहेत, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. मला आठवते मी लहान असताना हे गाणं मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे. अनेक लग्न समारंभामध्ये मुलीची पाठवणी करताना वाजंत्री जे बँडवाले असायचे ते हमखास हे गाणं वाजवायचे. का कोणाचं, पण हे गाण्याचे शब्द आणि त्याची जी चाल आहे ही अतिशय सुंदर आहे. आणि अशा काही रचना असतात की त्या कायम आपल्या लक्षात राहतात. विशेष करून मला असं म्हणायचं आहे की माझ्या ज्या माता भगिनी आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी त्यांच्या मुलीची पाठवणी केली असेल, त्यावेळेचा प्रसंग हे गाणं ऐकल्यानंतर त्यांच्या मनापुढं नेमका उभा राहतो आणि मग त्यांचं मन दाटून येतं, भरून येतं. असं हे अतिशय छान गाणं आहे. त्याचं मी नोटेशन तयार करून दिलेलं आहे आणि त्या नोटेशन जे आहे ते स्क्रीनवर दिलेलं आहे. त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि त्या नोटेशनप्रमाणे हे गाणं हार्मोनियम वाजवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ते गाणं गाण्याचाही प्रयत्न करा. विशेष करून मी असं सांगेन की ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांनी हा जरूर प्रयत्न करावा. त्यांना खूप छान आनंद मिळेल आणि जुन्या आठवणी जाग्या होतील. तुम्ही हे गाणं गा, शिका, प्रयत्न करा आणि इतरांनाही त्याचा आनंद द्या. त्याचबरोबर मी लगेचच हे गाणं तबल्याच्या साथीनं कसं गावं याच्याबद्दलचा एक दुसरा एपिसोड लगेच तयार करून टाकलेला आहे. तोही स्वतंत्रपणे असल्यामुळं तोही बघा आणि त्याचाही आनंद घ्या. आणि केरवा ताल आहे, तबल्याच्या साथीने हे गाणं कसं गायचं हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पट्टीप्रमाणे ते गाणं तुम्ही वाजवू शकता. नोटेशनमध्ये काही बदल होत नाही. तुम्हाला जसं हवं, ज्या सोयीचं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे गाणं तुमच्या हार्मोनियमवर वाजवा आणि त्याचा आनंद घ्या. आणि माझ्या या आठवलेली गाणी श्रीपाद कुलकर्णी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असल्यास कमेंट्स करा आणि लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. धन्यवाद. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. आता या गीताचं नोटेशन जे आहे ते मी सुरुवातीला स्क्रीनवर दिलेलं आहे. 2 पानामध्ये आहे ते, एका पानात मावत नाही. तर त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्या प्रिंटआउट घेऊन समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला ते वाजवताना सोपं जाईल. दुसरी एक सूचना अशी आहे की तुम्ही हे नोटेशन तुमच्या सोयीनुसार कोणत्याही पट्टीत जरी वाजवलं तरी नोटेशनमध्ये फरक होत नाही. कोणतीही पट्टी सा धरून तुम्ही वाजवली तरीसुद्धा चालेल. आणखी एक सूचना अशी आहे की याच्यामध्ये ज्या ग खाली टिंब असेल तो कोमल गांधार आहे हा, आणि ज्या नी खाली टिंब असेल तो कोमल निषाद आहे. बाकी सगळे शुद्ध स्वर आहेत. आता याच्या सुरुवातीला एक म्युझिकचा तुकडा आहे, प्रिल्यूड म्हणतो त्याला आपण. तो कसा आहे बघा. त्याचं नोटेशन असं आहे, रे म प ध नि सा ध म ध प म ग म प म ग म रे सा नि सा रे सा. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, सारे रे सा नि नि सा सा रे ग ग म रे सा नि सा सा रे ग ग म. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, सारे रे सा नि नि सा सा रे ग ग म रे सा नि सा सा रे ग ग म. जा मुली जा दिल्या घरी
सुखी राहा. गम रे गम म ग रे सा नि सा सा ग रे 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 सा सा. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. गम रे गम म ग रे सा नि सा सा ग रे 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 सा सा. हा हे ध्रुपद झालं. आता याच्यानंतर एक परत म्युझिकचा एक तुकडा आहे, त्याला इंटरल्यूड असं म्हणतो आपण. त्याचं नोटेशन असं आहे, रे मा पा मा प ध प मा ग मा पा मा ग म नि सा रे मा ग रे रे म ग रे सा सा म ग रे सा. परत बघा, रे मा पा मा प ध प मा ग मा पा मा ग म नि सा रे मा ग रे रे म ग रे सा सा ग म सा सा म ग रे सा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे. पहिला अंतरा. कडकडुनी तू सारे रे म म म ग मिठी ग रे रे मारता रे ग रे सा मारता बाळे सारे रे सनी. कडकडुनी तू मिठी मारता बाळे सारे रे म म म ग ग ग रे रे ग रे सा सारे रे सनी. बाळपण आले आले घुमवित घुंगुर वाळे. बाळपण आले पनी सारे सारे मग रे सा. बाळपण आले पनी सारे सारे मग रे सा. आले रे मा मा पा प ध घुमवित प ध प म घुंगुर वाळे गम रे ग ग म म. आठवले सारे सारे गहिवरले डोळे. आठवले रे म पनी सारे धनी नि ध प सारे प ध ध प म ग म ध प. आठवले सारे सारे रे म पनी रे म पनी धनी नि ध प प ध ध प म ग म ध प गहिवरले डोळे गम गम रे 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 सा नि सा सा रे. कडमायेचे तुला सांगती जा नि सा रे म म प प म ग ग म ग रे रे सा सा नि सा सा रे ग ग म. कडमायेचे तुला सांगती जा नि सा रे म म प प म ग ग म ग रे रे सा सा नि सा सा रे ग ग म. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. गम रे गम म ग रे सा नि सा सा ग रे 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 सा सा. आता हे पहिला अंतरा झाला. याच्यानंतर परत म्युझिकचा एक तुकडा आहे, इंटरल्यूड. आता यानंतर पुढचा अंतरा, तर दुसरा आणि तिसरा अंतरा. दारात उभी राहिले खिलारी जोडी सारे रे म म म म ग ग प म ग रे 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 म ग रे सा सारे रे सनी. दारात उभी सारे रे म म म ग राहिली गप म ग रे खिलारी रे रे म ग रे सा
सारे रे सनी खिलारी जोडी रे रे मग रे सा सारे रे सनी बघधीर धाकले बसले खोळंबून गाडी पनी रे 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 ग रे सा रे मा मा प पध पध प म ग म रे ग ग म बघधीर धाकले पनी रे 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 ग रे सा बसले रे रे मा मा प पध खोळंबून पध प म ग म गाडी रे ग ग म पुसक डोळे या पदरानी सावरही साडी पुसक डोळे रे म पानी नी धप या धसानी धसानी धप म गम धप पदराने या पदराने दसनी धप म गम धप सावरही गम रे 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 सानी साडी मुसा सारे पुसक डोळे या पदराने सावरही साडी रे म पनी नि धप धसनी धप म धसनी धप म गम धप गम रे 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 सानी सा सारे रूप दर्पणी मला ठेवून नि सारे मम धप मग ग ग रे रे सारे सनी सा सारे ग ग म रूप दर्पणी नि सारे मम धप मग मला ग ग रे ठेवून रे सारे सनी सा जा सारे सारे ग ग म जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा गम रे गम म ग रे सनी सा सागर रे रे सा सा. आता हा दुसरा अंतरा झाला. त्याच्यानंतर इंटरल्यूड म्युझिक आहे. तिसरा अंतरा. मोठ्यांची तू सून पाटलीण मानाची मोठ्यांची तू सारे रे मम मग सून गप्प मग रे सून पाटलीण गप्प मग रे रे ग रे सा सून पाटलीण गप्प मग रे रे ग रे सा मानाची सारे रे सानिनी असले तुझे ग पनी पनी सारे रे सारे मग रे सा हिरवे रे मामा पध बिलवर पध पम लगीन चुडे गरे गप्पा हसले तुझे ग हिरवे बिलवर लगीन चुडे पनी सारे रे सारे मग रे सा रे मामा पध पध पम गरे गप्पा बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे रे म पनी धप दसनी धप दसनी धप पध पम गम धप गम रे सानी नी सा सारे बघू नकोस मागे मागे रे म पनी धप दसनी धप पध धप म हे गम धप बघू नकोस मागे 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 रे म पनी धप दसनी धप पध धप म गम धप लाडके बघ पुढे गम रे सानी नी सा सारे
नकोस विसरू पर्यायीला जा निसारे मा मा प प म ग ग रे रे सा सा नी नी सा सा रे ग ग म नकोस विसरू पर्यायीला जा निसारे मा मा प प म ग ग रे रे सा सा नी नी सा सा रे ग ग म जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा गम रे गम म ग रे सा नी सा सा ग रे रे सा सा गंगा जमुना डोळ्यात उभ्या का गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा गेल्या घरी असं हे 3 अंतऱ्याचं गीत आहे. अतिशय सुंदर भावगीत, हृदयस्पर्शी. त्याचं नोटेशन शक्यतो क्लिअर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. अर्थात यातही काही माझ्या चुका राहू शकतात, पण शक्यतो ते चांगलं आणि व्यवस्थित देण्याचा प्रयत्न मी केला आहे. ते घ्या, त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि प्रिंटआउट घ्या. छानपैकी हे गाणं, विशेष करून मी माझ्या ज्येष्ठ माता भगिनींना विनंती करेन, तुम्ही तुमच्या पट्टीमध्ये हे गाणं छानपैकी वाजवायला शिका. ते तुम्ही गा, स्वतः गा, आनंद घ्या, इतरांना गाऊन दाखवा, इतरांनाही आनंद द्या आणि अशा पद्धतीने ह्या गीताचा आनंद घ्या. आता या पुढचं जे एपिसोड आहे ते हेच गाणं मी तबल्याच्या साथीनं कसं गाता येतं त्याचा मी स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. तो याला जोडूनच मी पोस्ट करतोय, तोही बघा. आणि त्या एपिसोडची लिंक याच्यात देण्याचा प्रयत्न करतो मी. आणि हे दोन्ही मिळून तुम्ही छानपैकी पहा, वारंवार पहा, प्रयत्न करा वाजवण्याचा आणि आनंद घ्या. माझ्या या चॅनलला श्रीपाद कुलकर्णी आठवलेली गाणी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.